महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला माळमुकुट बुद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळते। हा दगड जरा कमजोर वाटतोय। इथे ग्राउंड फ्लोर आहे, पहिला माळा। मी वरती बघितलं दुसरा माळा देखील भिक्षू निवासस्थान पूर्ण झालेला आहे। तर या आहे वरच्या साईडचं हे भिक्षू निवासस्थान। पण आपण जर समोर बघितलं इथे गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। आज जरी ती नष्ट केली असली, ती दुसरं आपल्याला दिसत असली, की गौतम बुद्धांची मूर्ती त्यावेळेस सुंदर अशी पूर्णात आली होती। त्या नष्ट केलेल्या आहेत, त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत। फक्त आपल्याला चेहरा देखील व्यवस्थित दिसत नाही। तो बुद्धांचा चेहरा हा पूर्ण झालेला असं दिसतोय। आपण आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे आणि बुद्ध लेणी आपण जर पाहायला तर अशा कुठल्याही उंचावर ठिकाणी आपण जायचे नाहीये। अंबा अंबिका बुद्ध लेणी देखील खूप छान आहे, आपण देखील या ठिकाणी भेट दिली पाहिजे। तर हा व्हिडिओ बनवताना आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली। पहिला आम्ही बुद्ध लेणी जी बुद्ध लेणी आहे तो पहिला व्हिडिओ शूट केला, त्याच्या आधीच आमचं पाणी संपलं होतं। त्यानंतर इथे आम्हाला कुठलीही पाणी सुविधा मिळाली नाही। आम्ही इथे जे बरेचसे लोक आलो त्यांनी देखील त्यांच्याकडे देखील पाणी कमी होता, त्याच्यामुळे आम्हाला बिना पाण्याचंच राहावं लागला, व्हिडिओ पूर्ण करावा लागला। बऱ्याच ठिकाणी बोलताना माझे रिपिटेशन शब्द झालेले आहे, शब्द अस्पष्ट येतात आहे, माझा गळा पूर्ण सुकलेला आहे, तोंड पूर्ण सुकलेलं आहे। तर आपण इथे येताना आपल्या सोबत आता उन्हाळ्यामध्ये जर याल तर आपल्या सोबत पाण्याच्या बॉटल एक्स्ट्रा नक्की जवळ ठेवा। चला तर मग आपण बौद्ध संस्कृती जाणून घेऊया, बौद्ध संस्कृती समजून घेऊया। नमो बुद्धाय, जय भीम। मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण आता माणमुकुट जे पर्वत आहे त्याच्यामधील आपण जे भूत लेणी पाहिली, आता आपण अंबा अंबिका बुद्ध लेणींचं समूह पाहणार आहोत। तर माझ्या पाठीमागे हे जे मी पाहताय हे अंबा अंबिका बुद्ध लेणीचं हे समूह आहे। या साईडला जर आपण पाहिलं तर इथे अंबा अंबिका बोर्ड लावण्यात आलेला आहे। आपण माळमुकुट या डोंगराच्या इथे आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला अंबा अंबिका ही बुद्ध लेणी पाहायला मिळते आणि पुढे गेल्यानंतर जिला भूत लेणी म्हणून नाव ठेवण्यात आलेले आहे, तर ती बुद्ध लेणी आपल्याला पुढे जाऊन पाहावी लागते। साधारण 1 किलोमीटर आपल्याला अंतर चालावं लागतं, तेव्हा ती बुद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळते। आपण या अंबा अंबिका बुद्ध लेणीचं हे चैत्यगृह आहे। हे चैत्यगृहाचं हे समोरील हे प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वाराला 4 पिलर आहेत, त्यातील 2 पिलर हे अर्ध भिंतीमध्ये आहे, बघू शकता। बघितलं हा एक पिलर आपण पाहिला ते हा अर्धावट आकाराचा आहे, अर्ध हे या दगडामध्ये आहे। आणि इकडे जर पाहिलं हे जे पिलर आहे हे देखील अर्ध कोरण्यात आलेलं आहे, अर्ध इकडे भिंतीमध्ये आहे। हे जे पिलर आहेत हे पिलर देखील अष्टकोनी आकाराचे आहेत। या लेणीच्या प्रवेशद्वाराला देखील पिंपळ पानाच्या आकाराचं हे प्रवेशद्वार तयार केलेलं आहे। सध्या आपण या बुद्ध लेणीमध्ये आतमध्ये जाणार आहोत। इथे जर आपण पाहिलं या चैत्यगृहाच्या जे समोरील जे प्रवेशद्वार आहे या दरवाज्यावरती आपल्याला इथे शिलालेख कोरलेला आपल्याला दिसते। तर ही लेणी क्रमांक 26 आहे। तर आपण आता आतून हे चैत्यगृह पाहणार आहोत। चैत्यगृहामध्ये जाताना आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या पायातील शूज असेल, चप्पल असेल ते काढून घेतलं पाहिजे, कारण की बुद्ध धम्मामध्ये हे जे चैत्यगृह आहे, हे जे स्तूप आहे, हे इथे हे प्रार्थना स्थळ आहे। या ठिकाणी प्रार्थना केली जाते, त्यामुळे
इथे आपण आतमध्ये जाताना आपल्या बुद्ध बांधवांना, आपल्या बुद्ध समाजातील लोकांना हे तर माहितीच असेल, पण इतर समाजातील जे लोक आहेत त्यांना याची कल्पना नसेल. हे तर हे त्यांनाच सांगायचं आहे की चैत्यगृहामध्ये आपण जाताना आपल्या पायातील शूज, चप्पल जे काही असेल हे बाहेर काढून आतमध्ये जायचं आहे. हे आहे या चैत्यगृहातील स्तूप. या स्तूपाला जरी आपण आकार पाहिलं तर हे स्तूप एक वेगळ्या प्रकारचं आहे. वेगळ्या प्रकारचं म्हणजे कसं, आपण चैत्यगृहामध्ये स्तूप बघतो ते मध्यभागी असतं, पण हे स्तूप आपण बघितलं तर हे वरच्या साईडला आहे. हे स्तूपचं हे बेस पाहायला मिळतो आणि वरती आपल्याला हार्मिका पाहायला मिळते. या साईडला स्तूपाच्या खाली जर आपण बघितलं तर हे भिक्षू निवासस्थानाचं एक काम अर्धवट झालेलं आपल्याला दिसतंय. एक इथे एक हे जे कोरीव काम आहे हे बुद्ध लेणीमध्ये, चैत्यगृहामध्ये हे दिवे लावण्यासाठी ही जागा कोरण्यात आलेली आहे. हे जे चैत्यगृह, या चैत्यगृहामध्ये मी पहिल्यांदाच बघतोय की वरच्या साईडला आपल्याला स्तूप पाहायला मिळतोय आणि या चैत्यगृहामध्ये स्तूपाच्या खाली आपल्याला 2 भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. आज जरी ते भिक्षू निवासस्थान अर्धवट असतील तरी पण यावरनं हेच लक्षात येतं की या ठिकाणी स्तूपाच्या खाली भिक्षू निवासस्थान याचं काम सुरू करण्यात आलं होतं. हे बघा, आपण जर व्यवस्थित जर पाहिलं, हे जे ह्या साईडला आपल्याला दिसतंय हे पडलेलं आहे, हे तुटलेलं आहे, हे असं दिसतंय. पण या साईडला जर आपण बघितलं, इथे आपण पाहिल्यानंतर हे बघा, हे दगडाचं अशा प्रकारे कोरीव काम झालेलं आहे. म्हणजे इथे हा संपूर्ण दगड, हा जो दगड आहे, हे जे चैत्यगृह आहे याचं हे जे कॉर्नर बघितलं तर हे कोरीव काम झालेलं आहे. हे बघा, संपूर्ण जर वरून बघितलं, या साईडला देखील आपण बघितलं, हे बघा, वरच्या साईडला देखील बघा, आपण दाखव, वरच्या साईडला दाखवा तिकडे, हे कोरीव काम झालेलं आहे. पण त्या अर्धवट असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित पाहायला मिळत नाहीये. पण त्या कोरीव कामाच्या समोरील थोडाफार भाग तो पडलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित अंदाज लावता येत नाहीये की हे कोरीव काम नक्की कसं झालंय. या लेडीच्या काही उजव्या साईडला भिक्षू निवासस्थान आहे, ते देखील आपण पाहूया. हे बघा, इथे देखील लेणी क्रमांक 27 हे भिक्षू निवासस्थान आहे. इथे आपण हे लाकडी दरवाजा पाहतोय, हे आता नव्याने बसवण्यात आलेलं आहे. कारण की बरेचसे कॉलेजची मुलं मुली जे कपल आहेत ते इथे येतात आणि इथे चुकीचे प्रकार घडताना दिसत आहेत. हे चुकीचे प्रकार घडताना दिसले आहेत. त्यामुळे येथील जे भिक्षू निवासस्थान आहेत त्यांना लाकडी दरवाजे नव्याने लावण्यात आलेले आहेत. इथे देखील आपण बघितलं, इथे देखील लाकडी दरवाजा लावण्यात आलेला आहे. या लाकडी दरवाजाला इथे जाळी लावण्यात आलेली आहे. बऱ्याचशा ज्या भिक्षू निवासस्थान आहेत त्यांना लॉक देखील करून ठेवलेलं आहे. तर आपण वरच्या साईडला गेल्यानंतर ते देखील पाहूया की बऱ्याचशा जे भिक्षू निवासस्थान आहेत इथे कोणी लक्ष द्यायला नसल्यामुळे जे काही कपल आहेत ते इथे येत असतात आणि इथे चुकीचा प्रकार घडत असतो. त्यामुळे आता इथे भारतीय पुरातत्व विभागाने, प्रशासनाने इथे एक व्यक्ती देखील ठेवला आहे या लेण्यांची देखरेखसाठी. आणि इथे जे भिक्षू निवासस्थान आहे त्यांना दरवाजा देखील लावण्यात आलेला आहे. इथे जर आपण पाहिलं तर ह्या साईडला इथे आपल्याला शिलालेख पाहायला मिळतो आणि या शिलालेखाच्या इथे साईडला आपल्याला बुद्ध धम्मामध्ये जे स्वस्तिक चिन्ह आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतो. हे बघा, बुद्ध धम्मामधील हे प्रमुख असं हे स्वस्तिक चिन्ह आहे. आता पुढील अजून एक आपण भिक्षू निवासस्थान पाहूया. बघायला गेलं तरी भिक्षू निवासस्थान हे सेमच आहेच. भिक्षू निवासस्थान आपण जर बघितलं तर इथे कुठल्याही प्रकारचं असं बसण्याची किंवा झोपण्याची अशी इथे दगडाची जागा इथे निर्माण केलेली नाहीये. बाजूला देखील आपण बघितलं
तिथे देखील तसंच आहे. यावरून हे लक्षात येतं की जे भिक्षू इथे निवासस्थान करत असणार ते इथेच खाली बसून आपलं जे पण मेडिटेशन असेल, जेवण असेल, झोपण्याची जागा देखील असेल ते इथे आपलं इथे साईडलाच ते आपलं झोपून ते आराम करत असणार. दगडी बेड वगैरे असं आपली जागा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे देखील आपल्याला शिलालेख पाहायला मिळतो. इथे देखील एक भिक्षू निवासस्थान आहे. हे जे भिक्षू निवासस्थान बघतोय आपण, इथे 1 ते 2 भिक्षू राहू शकतात अशी ही खोली आहे. असे भिक्षू निवासस्थान आहे. पुढील देखील आपण भिक्षू निवासस्थान पाहणार आहोत. येथील जी पाण्याची टाकी आहेत ते देखील पाहणार आहोत. तिकडे जर आपण पाहिलं त्या साईडला दुसऱ्या मजल्यावरती कोरीवकाम केलेलं आहे. तिथे देखील भिक्षू निवासस्थान निर्माण केलेले आहेत. या हे बघा, इथे सध्या लोखंडी जाळी लावण्यात आलेली आहे. इथे या आतल्या साईडला म्हणजे हे जे पिलर आहे, याच्या खालच्या साईडला इथे पाण्याची टाकी तयार करण्यात आलेली आहे. इथे जर बघितलं आपण तर इथे मोठी पाण्याची टाकी आहे. ही जी आपल्याला जी पाण्याची टाकी दिसते ही बुद्ध स्तूपाच्या बाजूला एवढी मोठी पाण्याची टाकी आहे आपल्याला पाहायला मिळते. पण ही जी पाण्याची टाकी आहे हिला छोटंसं होल करून ती खालच्या साईडला मोठ्या आकाराची केलेली आहे. पण हे वरील जो भाग आहे, जो दगड आहे तो कोसळल्यामुळे आपल्याला ही पाण्याची टाकी वरून पाहायला मोठी मिळते. आता याच्यावरती सध्या लोखंडी जाळी लावण्यात आलेली आहे. हे देखील आपण ही बुद्ध स्तूप पाहिलं, त्या स्तूपाचा आकार पाहिला. हे लेणी क्रमांक 25 आहे. या स्तूपाचा आकार आपण पाहिल्यानंतर हा स्तूपाचा हा बेस आहे, जोता आहे. ठीक आहे. त्यानंतर स्तूपाचं हे अंड आहे आणि वरील जर पाहिलं हार्मिका आणि वरच्या भागाला ही छत्री कोरण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हे स्तूप कोरलं जातं. स्तूपाला प्रदक्षिणा घालून बघूया कशा प्रकारे इकडे जागा आहे. ज्यावेळेस भिक्खू इथे प्रार्थना करत असणार त्यावेळेस ते या स्तूपाला प्रदक्षिणा घालत पण असणार. त्यामुळे ही स्तूपाच्या बाजूला प्रदक्षिणा घालण्यासाठी ही जागा तयार केलेली आहे. हे जे आपण लेणीमध्ये जे स्तूप बघतोय, आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्तूपांचे प्रकार सांगितलेले आहे. पण हे जे स्तूप आहे हे उद्देशिका स्तूप आहे. हे उद्देशाच्या स्फूर्तीसाठी याचं निर्माण केलेलं आहे. म्हणजे या स्तूपाचं पूजनासाठी याचं निर्माण केलेलं आहे. इकडे जर वरच्या साईडला जर बघितलं, हे देखील इथे लेणी क्रमांक बघितलं तर 24 आहे. हे खूप सारा मोठा असा हा भिक्षू निवासस्थान आहे. म्हणजे या लेणीवरती आपण जर पाहिलं तर इथे मोठ्या आकाराचेच आपल्याला भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. याची ही समोरील थोडीफार ही पडझड झालेली आहे म्हणून संपूर्ण भाग आपल्याला हे खुला दिसतंय. वरच्या साईडला देखील बघू शकता, इकडे देखील भिक्षू निवासस्थान निर्माण केलेले आहेत. सध्या भिक्षू निवासस्थानाला दरवाजा लावला आहे, लॉक लावलेला आहे. आपण सध्या तरी हे भिक्षू निवासस्थान बाहेरूनच पाहणार आहोत. तर इथे जे बघितलं, इकडे हे जे भिक्षू निवासस्थान जे कोरलेले आहेत या साईडला देखील बघू शकता. त्याच्या खालच्या साईडला या साईडला बघू शकता तुम्ही, इथे ही पाण्याची टाकी इथे आतमध्ये खाली अशी कोरण्यात आलेली आहे. इकडे उजव्या साईडला देखील बघू शकता, इकडे देखील पाण्याची टाकी कोरण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर असं पाण्याच्या टाकीचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. पाण्याची टाकी जर आपण बघितली तरी आपल्याला ही वरून जर पाहाल तर एक एवढं याचं कोरीवकाम केलेलं आहे. म्हणजे 1 ते 2 व्यक्ती जाऊन पाणी काढू शकतात. पण खालच्या साईडला आपण जर जाऊन बघितलं तर ही लेणी जी आहे, ही जी पाण्याची टाकी आहे ही खालून खूप मोठी कोरीवकाम हिचं केलेलं आहे. या अजून एक याचं जर बघितलं आपण,
त्या साईडला जी पाण्याची टाकी आहे ती छोटी आहे आणि या साईडला बघितलं तर मोठी आहे. म्हणजे कसं, ही मोठी जर पाण्याची टाकी जेव्हा भरली गेली, या टाकीचं पाणी आहे खालून ते होल तयार करण्यात आलेलं आहे, तिथून त्या टाकीचं पाणी देखील भरलं जातं. हे बघा, हे बघा कशा प्रकारे ही लहान पाण्याची टाकी आहे आणि ती साईडला मोठी पाण्याची टाकी आहे. म्हणजे संपूर्ण खालच्या साईडला त्यांनी पाणी साठण्यासाठी मोठं कोरीवकाम केलं आहे. इथे आपण सहज पाण्याची खोली कमी आहे, सहज पाणी आपण काढू शकतो. पण इथलं पाणी संपल्यानंतर आपल्याला त्या साईडला जी मोठी पाणी टाकी आहे तिथून आपण पाणी आपल्याला वापरायला घेऊ शकतो. अशी हे टाक्यांची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे ह्याच्या 2 टाक्या आहेत, एक टाकी मोठी आहे, एक टाकी छोटी आहे. छोट्या टाकीचं पाणी जर संपलं तर मोठ्या टाकीचं पाणी आपल्याला वापरायला मिळतं. अशी व्यवस्था इथे टाक्यांची केलेली आहे. हे बघा, इथे देखील पाण्याच्या टाक्या मोठमोठ्या कोरलेल्या आहेत. सध्या याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जरी कमी असलं तरी त्याच्यामध्ये माती वगैरे दगड सध्या आपल्याला पाहायला मिळतात. हे जे भिक्षू निवासस्थान जर पाहिलं आपण, खूप मोठं भिक्षू निवासस्थान आहे हे. आपण बघितलं 6 ते 7 भिक्षू इथे राहू शकतात, असं भिक्षू निवासस्थान आहे. तर सध्या इथे लॉक लावल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. आता आपण लेणीच्या वरच्या भागाकडे जाणार आहोत. तिकडे जे भिक्षू निवासस्थान आहे ते देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या भिक्षू निवासस्थानकडे आपल्याला वरच्या साईडला जाताना हे छोटा यांनी भुयारी मार्ग तयार केला आहे. हे बघा कशा प्रकारे इथे हे दगडाला कोरून इकडे वरती जाण्यासाठी त्यांनी रस्ता केलेला आहे. किती छोट्या छोट्या बारकाईने त्या लेण्यांचं कोरीव काम झालेलं आहे. यात ज्या स्टेप जर पाहिल्या तर हे बघा, अशा राऊंडेड स्टेप अशा इथे कोरण्यात आलेला आहे. वरती आल्यानंतर आपण हे आपल्याला काही लहान आकाराचे भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. इथे लॉक नसल्यामुळे आपण आतून बघू शकतो. हे बघा, इथे एक भिक्षू राहू शकतो अशी ही खोली आहे. असं हे भिक्षू निवासस्थान आहे. पुढचं देखील आपण भिक्षू निवासस्थान पाहूया. जर इथं जर आपण पाहिलं, या भिक्षू निवासस्थानाच्या बाजूला इथे शिल्प पाहायला मिळतं. सध्या शिल्प धूसर झालं आहे. त्याचं शिल्प आपल्याला जे कोरीवकाम आहे ते सध्या व्यवस्थित पाहायला मिळत नाही आहे. जे दोन्ही साईडला इथे जे होल तयार केलेले आहे त्याच्यावर इथे लाकड वगैरे असं फिट करून समोरील जो भाग आहे तो दिवा लावण्यासाठी जागा असणार. हे शिल्प खूप सुंदर आहे. तुझं कोरीवकाम बघितलं बारकाईने, आज आपल्याला थोडं थोडं दिसतंय. चेहरा आहे आणि समोरला छातीचा भाग आहे तो संपूर्ण धूसर झालेला आहे. पण या मूर्तीच्या बोटांवरनं हेच आपल्या लक्षात येतं की या मूर्तीचं खूप चांगल्या प्रकारे कोरीवकाम केलेलं असावं. किती बारकाईने या मूर्तीचं, या शिल्पाचं पायांची जी बोटं आहेत त्याचं कोरीवकाम केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. हे देखील इथे देखील आपल्याला भिक्षू निवासस्थान क्रमांक 30 आहे हे भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतं. इथे देखील हे भिक्षू निवासस्थान आहेत. हे लहान आकाराचे आहे. आपण बघू शकता एक भिक्षू इथे राहू शकतो असे भिक्षू निवासस्थान आहे. हे जर बघितलं इथे पाहिल्यानंतर तरी लक्षात येतं हे भिक्षू निवासस्थानचं अर्धवट काम झालेलं आहे. इथे पुढे आल्यानंतर ते सध्या लॉक आहे. इथे लॉक असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही. पण आपण जर समोर बघितलं तर इथे गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आपल्याला पाहायला मिळते.
आज जरी ती नष्ट केली असली, ती दुसरं आपल्याला दिसत असली, की गौतम बुद्धांची मूर्ती त्यावेळेस सुंदर अशी कोरण्यात आली होती. त्या साईडला आपण बघितलं, त्या साईडला सुद्धा आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. पण इथे लक्ष कोणाचं नसल्यामुळे गौतम बुद्धांच्या ज्या पण मूर्त्या आहेत त्या नष्ट केलेल्या आहेत, त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. फक्त आपल्याला चेहरा देखील व्यवस्थित दिसत नाहीये. समोरील जो मूर्तीचा भाग आहे तो तरी व्यवस्थित दिसत नाहीये. फक्त गौतम बुद्ध ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहेत असं त्या मूर्तीमध्ये पाहायला मिळतं. पुढची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते, ती देखील ध्यानस्थ अवस्थेत आहे असं पाहायला मिळतं. त्या मूर्तीच्या बाजूला अजून देखील काही कोरीव काम केलेलं आहे, अजून देखील काही शिल्प आहे, पण ते आता नष्ट केलं असल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही, ते धूसर झालेलं आहे. असं बुद्ध लेणीचं हे कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतो. वरच्या साईडला आपण जे बुद्ध विहार पाहायला येतो, आपण जे भिक्षू निवासन पाहायला येतो, आपण वरती खालून वरती येताना आपल्याला काही जी वरील जागा दिसेल ती बघू शकता आपण, ती किती व्यवस्थित खोदकाम केलेलं आहे. म्हणजे वरून आपण जेव्हा थोडंसं वाकून येतो आपल्या डोक्याला दगड लागणार नाही, त्याच्यामुळे हे जे लेणी बांधताना हे त्यांनी पुरेपूर लक्ष दिलेलं आहे. उतरताना कोणती आपल्याला भीती वाटत नाही. 27 क्रमांक आहे बुद्ध विहारात. त्याच्या बाजूला हे बाहेरच्या साईडला आपल्याला बुद्ध स्तूप पाहायला मिळतो. हा पूर्णाकृती आकाराचा बुद्ध स्तूप आहे. इथे आपल्याला हर्मिका देखील पाहायला मिळते. हे जो स्तूप जर आपण पाहिलं, हे स्तूप अर्ध भिंतीमध्ये आहे आणि अर्ध पुढच्या साईडला आहे. खूप या स्तूपावर जर आपण बघितलं, खूप छान असं बारकाईने यावर हे नक्षीकाम केलेलं आहे. स्तूपाच्या इथे आपण वरच्या साईडला जर पाहिलं तर इथे हे शिलालेख आहेत. भिक्षू निवासस्थान असेल त्या ठिकाणी किंवा पाण्याच्या टाकीच्या इथे जे शिलालेख आपण पाहायला मिळतात, ते शिलालेख ते त्यांचं ज्यांची नावं असतं की ज्यांनी बुद्ध धम्माला ती पाण्याची टाकी दान दिली किंवा ते भिक्षू निवासस्थान त्यांनी बुद्ध धम्माला दान दिले, हे त्यांचे त्या शिलालेखात नावं कोरलेले असतात. हे बघा, इथे देखील जर बघितलं आपण, हे देखील पाण्याची टाकी आहे, पण ही संपूर्ण मातीखाली भरून गेलेली आहे, गाळाखाली भरून गेलेली आहे, त्यामुळे ही टाकी आज उद्ध्वस्त झालेली आहे. इथे जर बघितलं 29 क्रमांक या लेणीमध्ये, इथे आपल्याला 4 पिलर पाहायला मिळतात. हे या लेणीचं आतील वरांडा आहे. आणि इकडे जर पाहिलं, हे लेणीचं हे बाहेरील वरांडा आहे. आता आपण लेणीचं जे वरील भिक्षू निवासस्थान आहे ते पाहून आल्यानंतर जे खाली देखील जे भिक्षू निवासस्थान आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर हे या लेणीचं हे सभागृह आहे. या सभागृहामध्ये साईडला आपल्याला इथे 2 भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. इथे देखील, इथे देखील, आणि या साईडला देखील एक भिक्षू निवासस्थान आपल्याला पाहायला मिळतो. या सभागृहामध्ये हे जर आपण पाहिलं तर हे दगडाचा भाग कोसळला आहे, ढासळलेला आहे असंच आपल्या लक्षात येतं. ह्या लेणीतला हा दगड कमजोर झाल्यानंतर हा जो दगड आहे, ही दगडाची भिंत आहे, ती कोसळलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. तर पुढे त्या साईडला देखील पाण्याच्या टाक्या आहेत, भिक्षू निवासस्थान आहेत, ते देखील आपण पटापट पाहणार आहोत. हे जर आपण पाहिलं की इथे हे भिक्षू निवासस्थान आहे. हे भिक्षू निवासस्थानाचं जर आपण तुम्ही या समोरच्या साईडला येते, हे बघा, हे जे बघितलं आपण, हे सभागृह आहे. हा सभागृहाचं हा प्रवेशद्वार आहे. तुम्ही थांबा तिथेच, हा प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारा आतमध्ये आल्यानंतर या सभागृहाच्या या साईडला 2 लेण्या पाहायला मिळतात. 2 लेण्या, आपण एक लेणी पाहिली तर ही एक लेणी, दुसरी लेणी या साईडला आहे. तिचा जो प्रवेश आहे, जो प्रवेशद्वार आहे, हा इथून आहे. पण ही समोरची जी भिंत आहे ती तुटली असल्यामुळे आपल्याला हा अखंड भाग असा वाटतोय. पण आपण जर व्यवस्थित जर पाहिलं, हे बघा, हा संपूर्ण हा दगड असं इथे पॅक असणार आणि इथे या लेणीमध्ये, या सभागृहामध्ये येण्यासाठी हा मार्ग असणार. आता हे संपूर्ण दगड इथे पडले असल्यामुळे आपल्याला हे भिक्षू निवासस्थान हे भग्न अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
हे भिक्षू निवासस्थानाचं हे प्रवेशद्वार आहे आणि हा एक सुद्धा भिक्षू निवासस्थान आहे आणि पाठीमागे सुद्धा एक भिक्षू निवासस्थान आहे। अशा प्रकारे इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात। माणमुख बुद्ध लेणीमध्ये आपण लेण्यांचा समूह जर बघितला तर एकूण 60 बुद्ध लेण्या आहेत। प्रत्येक लेणीवरती त्यांनी क्रमांक देखील दिला आहे। इथे जर येऊन बघितलं हे देखील भिक्षू निवासस्थान आहे। हे एक एक भिक्षू निवासस्थान आहे, एक इथे एक वरच्या साईडला आणि तो सभागृह आहे। हे संपूर्ण हा दगड कोसळल्यामुळे आपल्याला हे भग्नावस्थेत पाहायला मिळतं। वरच्या साईडला जर बघितलं तर इथे हे देखील भिक्षू निवासस्थान आहे। या भिक्षू निवासस्थानाचा क्रमांक 20 आहे, हे बघू शकता। याच्या बाजूला जर बघितलं किती मोठं पाण्याची टाकी आहे आपण बघू शकता। आता त्याच्यावरती जाळी लावली आहे, हे बघा। ही किती मोठी अशी पाण्याची टाकी इथे कोरण्यात आलेली आहे। एक त्या साईडला सुद्धा एक पाण्याची टाकी आहे, पण ज्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्या खालच्या साईडला एक असं होल तयार केलेला आहे, म्हणजे ते टाकं जर पाण्याचं भरलं तर हे देखील पाण्याचं टाकं ऑटोमॅटिक भरलं जाईल। अशा प्रकारे पाण्याची ही व्यवस्था केलेली आहे। बऱ्याच ठिकाणी आपण हीच व्यवस्था बघितलेली आहे की खालच्या साईडला एक पाण्याचं छोटं टाकं आणि एक मोठं टाकं। जर एखादं मोठं टाकं पाण्याची टाकी जर भरली तर साईडला जी आपली पाण्याची टाकी आहे लहानशी ती देखील भरली जात असेल। म्हणजे जर लहान टाकीचं पाणी जर संपलं तर जी मोठी पाणी टाकी आहे त्याच्यामध्ये पाण्याचा साठा हा भरपूर प्रमाणात राहत असे। हे बघा एक कशा प्रकारे हे असं भुयारी मार्ग करून इकडे खाली कोरून पाण्याची टाकी तयार करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे इथे पाण्याच्या टाकींची इथे व्यवस्था केलेली आहे। खूप चांगल्या प्रकारे पाण्याच्या टाकीचे कोरीवकाम इथे आपल्याला पाहायला मिळतो। इथे बोर्ड देखील लावलेला आहे। ग्राउंडला जे बुद्ध लेण्या पाहायला मिळतात त्याच्याच वरती देखील एक पहिला माळा आहे, तिथे देखील आपल्याला बुद्ध लेण्या पाहायला मिळतात आणि दुसऱ्या मजली आपल्याला देखील बुद्ध लेण्या पाहायला मिळतात। ते देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। चला या। पण जर पाहिलं इथे आपल्याला लहान लहान भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात। द्या इकडे कॅमेरा, इथून आहे ना वरून, हे बघा। या साईडला जर बघितलं आपण हे लहान लहान भिक्षू निवासस्थान आहेत। आपण सध्या हे पहिल्या माळ्यावरती जे कोरीवकाम केलेलं आहे लेडी समूहाचं ते पाहायला आलो आहोत। याच्यावरती देखील दुसऱ्या माळ्यावरती भिक्षू निवासस्थानाचं कोरीवकाम केलेलं आहे, ते देखील आपण पाहणार आहोत। वरच्या साईडच्या ज्या बुद्ध लेण्या आहेत पाहायचे असतील तर आपल्याला या पायवाटेने वरती यायचं आहे। थोडी पायवाट खडकाळी मातीने भरलेली आहे, त्याच्यामुळे इथे वरती येताना आपला पाय स्लिप मारतो। तर जर वरती यायचं असेल आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि इथे वरती यायचं आहे। आपण वरती आलेलो आहे। इथे आल्यानंतर आपण इथे पाण्याची टाकी बघू शकता। इथे वरती जर बघितलं इकडे वरच्या साईडला देखील एक पाण्याची टाकी आहे, ती देखील आपल्याला दाखवते। द्या इकडे कॅमेरा। पाण्याच्या टाकीमध्ये पाणी वगैरे पाहायला मिळत नाहीये। इथे जर आपण पाहिलं या भिंतीवरती
हे पाण्याच्या टाकीवरती हे बघा, हे बुद्धांचे डोळे आहेत, हे नाक आहे, हे होठ वगैरे. गौतम बुद्धांचा चेहरा हा इथे कोरण्यात आलेला आहे. थोडक्यात आपल्याला हे कोरीवकाम पाहायला मिळतो. हे बघा, या पायवाटीने आपण वरती आलो. हे जे दिसतंय इथे वरती रॅक असल्यामुळे आपल्याला कसलाही धोका नाही आहे. तर अशा प्रकारे आपण इथे वरती आलो ही पाण्याची टाकी पाहण्यासाठी. तर आपण असं वरती येऊ नये. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लेणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे आणि बुद्ध लेणी आपण जर पाहायला याल तर अशा कुठल्याही उंचावर ठिकाणी आपण जायचे नाही आहे, कारण की हे आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. इथे वरती आल्यानंतर आपल्याला इथे 3 भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. हे भिक्षू निवासस्थान हे खूप लहान आकाराचे आहेत. सध्या तरी हे भिक्षू निवासस्थान आतमध्ये येण्यासाठी 3 दरवाजे लावण्यात आलेले आहेत. पण आतमध्ये आल्यानंतर संपूर्ण अशी अखंड ही बुद्ध लेणी हे भिक्षू निवासस्थान आपल्याला पाहायला मिळतं. हे असं याचे काम आहे. हे बघितल्यानंतर असं वाटतं अर्धवट हे लेणीचं काम झालेलं आहे. हे बघा, इथे देखील हे भिक्षू निवासस्थान आहे. हे भिक्षू निवासस्थान इकडे हे मोठं भिक्षू निवासस्थान आहे. 4 ते 5 भिक्खू इथे राहू शकतात असे भिक्षू निवासस्थान आहे. इथे देखील आपण पाहिलं, इथे देखील एक छोटंसं भिक्षू निवासस्थान आहे. त्याचा क्रमांक आहे 32. इथे जर आपण पाहिलं तर हे भिक्षू निवासस्थानाचं अर्धवट काम झालेलं आहे, हे पाहायला मिळतं. तुम्हाला अंबा अंबिका लेणी समूह कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.